नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। आज महिलांना पैसे वाटप करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 13 नोव्हेंबर म्हणजे आजच्या डेटला आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेविषयी 8 बँकांना तातडीचे आदेश दिलेले आहेत आणि या 8 बँकांना आज पैसे वाटप करावेच लागणार आहेत। जर या 8 बँकेचे तुमच्याकडे खाते असेल तर तुम्हाला 100% पैसे भेटणार आहेत। याविषयी संपूर्ण अपडेट आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कुठल्याच प्रकारची अडचण तुमच्यापर्यंत राहणार नाही आहे। आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात ते त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। दिनांक 13 नोव्हेंबर 2024 आत्ताची मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरलेल्या महिलांना आत्ता पैसे मिळणार, आज पैसे मिळणार आहेत आणि या 8 बँकात जर तुमचे खाते असेल तर 100% पैसे मिळणार आहेत। फक्त कोणत्या 8 बँक असणार आहेत की ज्या बँकेत जर तुम्हाला पैसे असतील तर खाते तर तुम्हाला त्या बँकेत जाऊन चेक करावे लागणार आहे, कारण की काही निवडक बँकांमध्येच या बँकांची लिस्ट भरपूर मोठी आहे, परंतु यामधील फक्त 8च बँक अशा असणार आहेत की ज्या 8 बँकांनाच पैसे प्राप्त होणार आहेत किंवा त्या 8 बँकेतच तुमचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आता या 8 बँकांची नावे तुम्हाला डायरेक्ट सांगायची आहेत। तर बघा, 10 ते 12 पैकी तुमचे बँक खाते नेमकं कोणत्या बँकेत आहे तर ते बघा आपल्याला आणि या 8 बँका खात्यात सर्वांचं अगोदर पैसे वाटप होणार आहेत, याविषयीचे अपडेट घेऊन आलेलो आहे। तर बघा, 8 बँका खात्यात बँकेचे नाव असणार आहे, पुढे जाणून घेणार आहोत। परंतु त्या अगोदर सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट म्हणजे 1500 ऐवजी आता तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत, हे तर तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे। सर्वात अगोदर ही अपडेट देखील आपण दिलेली होती, ते 2100 रुपये आणि 2100 रुपये भेटणार आहेत। त्याचबरोबर 2100 अधिक 2100 म्हणजे जवळपास 4200 आता यामध्ये तुम्हाला इथं मिळणार आहेत। महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत। आता इथून पुढे काही महिलासुद्धा असणार आहेत की ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे भेटले असतील किंवा नसतील, आणि जर इथून पुढे येणाऱ्या काही महिलांना योजनेतून डायरेक्ट बाद केल्या जाणार आहेत, म्हणजेच या योजनेतून बाहेर काढल्या जाणार आहे, अशा काही महिलांना 1 रुपयाही सुद्धा मिळणार नाही आहे। आता सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। आता कशामुळे आणि कोणत्या महिला असणार आहेत की त्या महिलांना आता 1ही रुपया पुढं मिळणार नाही आहे, तर आजच्या व्हिडिओ माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कुठल्याच प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही आहे। तर आता कोणत्या बँक निवडक महिला असणार आहेत तर ते बघा, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत, परंतु अर्ज केल्याच्या अगोदर पासून ते काही अर्ज योजना असतील, जसे संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, ज्यामध्ये 1,500 पेक्षा शासनाकडून तुम्हाला पैसे दिले जात असते, तर या योजनेमध्ये तुम्ही लाभार्थी असाल तर मग तुम्हाला इथून पुढे जर 1 रुपयासुद्धा तुम्हाला आता जर लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही आहे, तर आता इथं त्यामध्ये तुमचे पैसेसुद्धा वसूल केल्या जाणार आहेत। तर तुमच्याकडून 1ही रुपयासुद्धा तुम्हाला इथं भेटणार नाही आहे, सरकारसुद्धा तुम्हाला देणार नाही आहे। तर आता इथं कोणत्या महिला असणार आहे की ज्यांना आता इथून पुढे 4200 रुपये म्हणजेच 4200 म्हणजे 2100 प्लस 2100, तर आता कोणत्या महिलांना भेटणार आहेत? अशा महिलांना भेटणार आहेत की ज्या महिलांचे आधार कार्ड ओके आहे, योजनेत इतर कोणत्याही आणि कुठल्याही योजनेचा लाभ त्यांनी आतापर्यंत घेतलेला नाही आहे, अशा महिलांना पुढील जे येणारे पैसे आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत। आता इथं पहा, तारीख जाहीर झालेली आहे, म्हणजे 31 डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। ही तर तारीख जाहीर झालेलीच आहे, परंतु त्यासोबत तुम्हाला इथून मागील पैसे असतील, दिवाळीचं बोनस असेल, कधी भेटणार त्याविषयी सगळी तारीख जाहीर झालेली आहे। तर आता कोणत्या महिलांना पैसे किंवा आज सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात दिवाळी बोनस म्हणा किंवा पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर येणार आहेत, तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम म्हणजे आता कोणते निवडक जिल्हे असणार आहेत की त्या निवडक जिल्ह्यांमध्ये फक्त 8 बँकांनाच आदेश देण्यात आलेले आहेत। तर बँका देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, परंतु त्या अगोदर पात्रता आणि अटी काय असणार आहे, त्यांचं पात्रता आणि अटी असतील तरच तुम्हाला पैसे इथं भेटणार आहेत। तर पात्रता आणि अटी आपण शॉर्टकटमध्ये जाणून घेऊया, ज्या की तुम्हाला माहीतच असतील, नसतील तर परंतु नवीन पात्रता आणि अटी आहेत जे जाणून घ्यायचे आहेत। तर 8 बँकेची नावे लगेच सांगून टाकणार आहे। तर बघा, आता कुठलीच पहिलं आहे आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे। आधार कार्ड लिंक जे की तुमच्या आपल्या सर्वांनाच गरजेचं आहे। त्यानंतर आधार लिंक लागणार आहे। त्यानंतर दुसरी अट म्हणजे महत्त्वाची,
जे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तर मग मात्र तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण तुमचे उत्पन्न 8 लाखाच्या आत येते आणि 8 लाखाचे उत्पन्न आत असेल तर सर्व महिलांना हे पैसे वाटप केले जाणार आहेत. आणि तिसरी अट म्हणजे महत्त्वाची की तुमची बँक स्टेटस हे ॲक्टिव्ह असायला पाहिजे. बँक इनेबल फॉर डीबीटी स्टेटस असायला पाहिजे, तुमचा फॉर्म अप्रूव्ह असायला पाहिजे आणि इतर कुठल्याच योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसेल तर मग तुम्हाला मात्र 100% हे पैसे भेटणार आहेत. आता ही 8 बँका दिलेल्या आहेत, तर आता 8 बँकांकडून आपल्याला बँकेची नावे देखील इथं सांगणार आहोत. तर बघा इथं या योजनेमध्ये 8 बँका दिलेल्या आहेत. तर तिथं मध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यामध्ये पहिली आणि सर्वात महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. आपली पोस्टाची बँक जी आहे ती असणार आहे की त्या पोस्टाच्या बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. पहिल्या नंबरची बँक असणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. आता दुसरी बँक असणार आहे ती महत्त्वाची म्हणजे बँक असणार आहे SBI बँक. SBIमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा तुम्ही आपली जी मेन ब्रांच आहे देखील म्हणू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया. तर या बँकेत 2 नंबरला ही बँक आहे आणि या बँकेत देखील या महिलांचे खाते अशा आहेत, अशा सर्व महिलांना टेन्शन घेण्याची गरज नाही आहे, कारण की बऱ्यापैकी या बँकेत देखील आधार कार्ड फास्ट पद्धतीने लिंक होतात आणि पैसे जे आहे ते तुमच्या खात्यात डायरेक्ट DBTद्वारे ट्रान्सफर केले जातात. त्यामध्ये आता तिसरी नंबरची बँक आहे तर तिसरी नंबरची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा ग्रामीण बँक देखील आहे. 2-3 नंबरमध्ये या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल, या 2-3 नंबरमध्ये येते या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर मग मात्र देखील तुम्हाला पैसे सर्वात अगोदर पडणार आहेत. म्हणजेच कारण या बँकेत देखील आधार कार्ड लिंक होऊन सर्व गोष्टी ओके होऊन लवकरात लवकर आता यामध्ये चौथी बँक म्हणजे नंबरची बँक आपण म्हणू शकतो का युनियन बँक ऑफ इंडिया. म्हणजे युनियन जे बँकचं तुमचं हे असेल तर तुम्ही इथं बघू शकता युनियन बँकसुद्धा इथं तुमचे पैसे DBTद्वारे लगेच तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतात. त्यानंतर बघा HDFC बँक ही 6 नंबरला बँक असणार आहे. या बँकेत देखील महिलांचे पैसे आतापर्यंत जमा झालेले आहेतच आणि हे पैसे आलेले आहेत. त्याच्यानंतर 7 नंबरची बँक कोणती असणार आहे तर बघा IDFC फर्स्ट पेमेंट बँक, IDBI बँक. ह्या 2 बँक इथं या बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला इथं लवकरात लवकर पैसे इथं DBTद्वारे येणार आहेत. तर अशा प्रकारे आणि 8वी बँक म्हणजे कॅनरा बँक आहे. नंतर कोटक महिंद्रा बँक आहे. या बँकेला देखील निर्देश किंवा आदेश आलेले आहेत की पैसे लवकरात लवकर वाटप करा. अशा प्रकारच्या ह्या 8 बँका आहेत तर आपण सांगितलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत अशा या बँकना आदेश देण्यात आलेले आहे की लवकरात लवकर पैसे वाटप करायचे आदेश देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे आपण आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला, चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.